नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा गंभीर प्रकार समोर आलाय। 2000 रुपयांचा सिलेंडर तब्बल 6000 रुपयांना विकलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुन खोतकर यांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत। जालना शहरासह जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात प्रचंड तफावत दिसून येते। अधिकृत दर 2000 रुपये असताना काळ्या बाजारात तो सिलेंडर 6000 रुपयांना विकला जात असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांची महत्त्वाची बैठक बोलावली। या बैठकीत गॅस पुरवठा आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। जालना जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही जण काळा बाजार करतायत, हे अजिबात सहन केलं जाणार नाही। संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला। या बैठकीला जालना जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते। त्यांनी प्रशासनाकडे गॅस उपलब्धतेबाबत अडचणी मांडल्या आणि काळा बाजार रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। मीटिंग झाली आहे त्यामध्ये नेमकं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं होतं आणि काय याच्यात मार्ग निघू शकतो। एक तर काय झालं, सर्व हॉटेल चालक मालक जे हे सर्व गॅस मिळत नाही म्हणून परेशान आहे आणि त्या संदर्भात मी दिवस दिवशी 2दा बोललो, 2 बैठका केल्या। त्यांचं असं म्हणत होतं की पाईपलाईनच्या गॅसचे अर्ज भरा आणि मग तुम्हाला मी उपलब्ध करून देतो। एक तर त्यांना फॉर्म उपलब्ध नव्हता, आज तो फॉर्म उपलब्ध करून दिला। ते फॉर्म आता भरणार आहे आणि अतिरिक्त गॅस कसा त्याला मिळू शकतो हे पाहिलं। मूळ मुद्दा त्यांचा असं होता की आम्हाला जर गॅसची टंचाई आहे असं म्हणतात, मग चढ्या भावाने गॅस गावात का मिळतो? 2000 रुपयाचं सिलेंडर 7000ला मिळतं, 6000ला मिळतं, मग 6000 रुपये दिल्यानंतर गॅस कसा मिळतो? हा महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे मी स्वतः DSOला सूचना केल्या की आवक आणि जावक येतो गॅस किती आणि जातो कुठे, कोणाकडे जातो, एकाच बाजूने जात नाही का किंवा काळ्या बाजारात जातो, याची तपासणी DSOने केली पाहिजे। DSO उद्यापासून ती तपासणी करतील, येणारा गॅस किती आहे आणि जाणारा कुठं आहे, आता ह्याच्याकडे किती, हॉटेलवाल्याकडे किती आहे, ज्यांच्याकडं मागणी आहे त्या मागणीदाराकडे जातो का ब्लॅक मनी कमावणाऱ्या लोकांकडे जातो, या संदर्भात त्या संपूर्ण सूचना मी DSOने या ठिकाणी दिलेली आहे। मेनवाईल या दरम्यान मी योगेश कदम या राज्याचे मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। या विभागाचे खात्याचे सचिव माननीय डिगेकर साहेबांशी, प्रधान सचिव यांच्याशी मी बोललो, जो तुम्ही आता ऐकलंच। डिगेकर साहेबांनी सुद्धा शब्द दिला की तातडीने मी जिल्हाधिकारी महोदयांशी बोलतो आणि अतिरिक्त गॅस पुरवठा या भागातल्या लोकांसाठी कसा आपल्याला उपलब्ध करून देता येईल या संदर्भाने सुसूत्रता आणून या संदर्भामध्ये काम करण्याचा शब्द माननीय डिगेकर साहेबांनी दिलेला आहे। काही विशिष्ट लोकांनाच ते तात्काळ मिळतं असं म्हणजे आरोप व्यापाऱ्यांनी केला। हो, हे हॉटेलवाल्याने, हॉटेल चालक मालकाने तसा आरोप केला की एकाच बाजूने म्हणजे ज्याला लागतो मोठे लोक आहेत, या मोठ्या लोकांना गॅसची अडचण जात नाही, आम्ही छोटे गरीब आहेत, आम्ही कुठे जायचं? त्याने मोठ्या लोकांना संदर्भामध्ये बोलले। मी ते न करता जे 20% आहे ते सूत्र प्रशासनाने पाळावं अशा प्रकारच्या सूचना मी प्रशासनाला केल्या। जालना महापालिकेची सर्वसाधारण सभा 6 एप्रिल 2026 रोजी पार पडली। या सभेमध्ये शहरातील विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। विशेषतः पाणी पुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण आणि मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा मुद्दा सभागृहात गाजला। जालना महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर वंदना मगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेच्या सुरुवातीलाच आनंद झारखंडे आणि शुभा नारियलवाले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली। सभेदरम्यान नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न जोरदारपणे उपस्थित केला। पाईपलाईन मधून होणारी पाण्याची चोरी, अनेक भागात नियमित पाणी न येणे तसेच नळांना गढूळ पाणी येत असल्याबाबत प्रशासनाला धारेवर धरलं। तसेच अंबड नगर परिषदेकडून थकबाकी असतानाही पाणी पुरवठा का केला जातोय असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पाणी आलं तरी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणी साठवता येत नाही, अशी तक्रार यावेळी मांडण्यात आली। दरम्यान शहरातील स्वच्छतेचा मुद्दाही सभेत गाजला। अनेक भागांमध्ये घंटागाड्या वेळेवर न येत असल्याने
कचरा साचून राहतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालं असून त्यांच्याकडून भाडेही वसूल केले जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. यासोबतच मोकाट कुत्र्यांच्या निर्विजीकरणाचा कार्यक्रम बंद पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचा मुद्दाही पुढे आला. या सभेला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त अंजली शर्मा, भास्कर दानवे, माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, अशोक पांगारकर, अक्षय गोरंट्याल, दर्शना जोल, अश्विन आंबेकर, कमलेश खरे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा आणि सूचना मांडण्यात आल्या असून संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. सांगा की आज रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण विषय पत्रिकेवर किती विषय होते आणि किती विषयांना मंजुरी मिळाली आहे? आज जालना शहर महानगरपालिकेत सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये 34 विषय होते आणि त्या 34 विषयामध्ये विविध प्रश्न होते. त्या विविध प्रश्नात जालना महानगरपालिका हद्दीतील कॉम्प्लेक्स ब्युटी तत्वावर बांधण्यात आलेले गाळे, जालना शहरात लेआउट सर्वेक्षण आणि मागील केलेले चर्चा महानगरपालिका कमर्शियल कॉम्प्लेक्स व झोन, डबल जिन मधील ओपन स्पेस, जवाहरबाग मुरगी तलाव ओपन स्पेस, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याचे अद्यापपर्यंत का बसवण्यात आले नाही या विषयावर चर्चा झाली. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातील सुशोभीकरण करण्याबाबत काही प्रस्तावित असलेल्या चर्चा करण्यात आली. शहरातील मास्टर फुलंब्री नाट्यगृहामध्ये सुशोभीकरण वर दुरुस्ती कार्यवाही प्रस्तावित का नसल्याचे याबाबत चर्चा करण्यात आली. मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पुनर्बांधणी करून त्याचे नूतनीकरण बाबत चर्चा करण्यात आली. असे अनेक प्रश्न आहेत जेणेकरून जायकवाडी जालना योजनेत पाईपलाईन मधून अनेक जागी पाण्याची चोरी होत आहे. उदाहरणार्थ इंदेवाडी आंतरवाल्या जवळ 3 ते 4 MLD पाणी चोरी होत आहे. त्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आणि अधिकृत कनेक्शन कट करण्यात व चोरी थांबवण्यात गस्ती पथक नियुक्ती करा अशी सर्व सभासदांची मागणी होती. आणि अशा अनेक प्रश्न आहेत ज्यात बहुतांश प्रश्नांना मंजुरी देण्यात आली आणि 2 स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. आनंद झारखंडे, शोभा नारियलवाले आणि अशा सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. जालना शहरात आज महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नूतन वसाहत परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते भीमराज प्रवेशद्वार अंबड चौफुलीपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. महापौर वंदना मगरे यांनी स्वतः उपस्थित राहून या मोहिमेची पाहणी केली. रोड स्वीपिंग मशीनच्या साहाय्याने डिव्हायडर आणि रस्त्यांवरील कचरा साफ करण्यात आला. या मोहिमेत 2.5 ते 3 टन कचरा हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने आज शहरातील नूतन वसाहत झोनमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भीमराज प्रवेशद्वार अंबड चौफुलीपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर ही मोहीम केंद्रित करण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साचलेला कचरा, धूळ आणि घाण साफ करण्यात आली. या मोहिमेदरम्यान अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर, उड्डाणपुलाखालील भाग, मुक्तेश्वर तलाव परिसर तसेच पाठक मंगल कार्यालय परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. महापालिकेच्या 3 रोड स्वीपिंग मशीनच्या साहाय्याने रस्त्यावरील काडी कचरा आणि डिव्हायडर स्वच्छ करण्यात आले. या मोहिमेत अंदाजे 2.5 ते 3 टन कचरा हटवण्यात आलाय. यावेळी महापौर वंदना मगरे यांनी नागरिकांना आवाहन करत घरातील कचरा इतरत्र न टाकता घंटागाडीमध्येच टाकावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे सांगितले. या स्वच्छता मोहिमेत अशोक अण्णा पांगारकर, विजू जाधव, स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे, श्रावण सराटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. काही आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. जुन्या जालना भागातील नूतन वसाहत परिसरात काही स्वच्छता करण्यात आली. किती स्वच्छता करण्यात आली, किती साफसफाई करण्यात आली? आज जालना प्रभागामध्ये सकाळी 5 वाजेच्या दरम्यान डस्ट स्वीपर व्हॅन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये आंबेडकर पुतळ्यापासून भीमराज मुख्य प्रवेशद्वार अंबड चौफुली तो दोन्ही भागातील स्वच्छता करण्यात आली. तिथून समोर
अण्णाभाऊ साठे पुतळा, मुक्तेश्वर लॉन्स, पाठक मंगल कार्यालय असे या भागात स्वच्छता करण्यात आली. या गाडीत किमान 3 टन कचरा ओढून घेण्याची क्षमता आहे आणि 10 लिटर डिझेल लागते व स्वच्छतेत यामुळे जास्त वेळेचाही कमी वेळ लागतो आणि स्वच्छतेमुळे सर्व रस्त्याच्या दुभाजकावरील जो कचरा आहे तो काही 1 तासातच पूर्ण स्वच्छ होतो व या स्वच्छतेमुळे जालना शहर कसे स्वच्छ आणि सुंदर होईल या भर पडत आहे. आणि सर्व नागरिकांना हेच मी आवाहन करत आहे की आपण आपला जो कचरा आहे तो आपल्या घरा बाजूला डस्टबिन मध्ये साचवावा व घंटा गाडीमध्ये टाकावा, जेणेकरून आपला जालना शहर स्वच्छ आणि सुंदर होईल. जालना शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या सभेत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि शिवसेना नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाली. या प्रकारानंतर नगरसेविका दर्शना खोतकर झोल यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाय. पाहुयात. खरं तर आपलं हे सभागृह भरायच्या पूर्वी इलेक्शन संपलेले आहे आणि कुठेतरी असं माझा गैरसमज होता की राजकारण या सभागृहाच्या बाहेरच राहील, आत येणार नाही. आणि खरं तर खेद वाटते मला हे बोलताना की आज आम्ही आमच्या परिवारातले नवीन जनरेशन आहोत, जे आम्ही लोकसेवामध्ये उतरलेलो आहोत. असं कुठेतरी वाटलं होतं की ओल्ड स्कूल पॉलिटिक्स सोडून आपण एक हेल्दी प्रकारे आपण जनतेसाठी काम करू, पण ते क्लिअरली होताना इथे दिसत नाहीये. नेत्यांचे नाव काय घेण्यात यायला लागले, आमच्या सदस्यांना दाबण्यात काय येऊ लागले, धमकी काय देण्यात येऊ लागले. तर खरं तर खेद आहे, असं नाही व्हायला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्हालाही तेवढंच रिस्पेक्ट भेटला पाहिजे जो सत्ताधारी पक्षाला इथं भेटत आहे. आणि मला असं वाटतं की कुठलाही आरोप करण्यापूर्वी प्रूफ करा आणि मग बोला, एवढं एक सूचना आम्ही इथे देऊ इच्छिते. कारण की आपल्याकडेही बरेच दिवस सत्ता होती, आपल्याही बऱ्याच गोष्टी निघू शकतात आणि एक विरोधी पक्षाची सदस्य म्हणून एक चॅलेंज समजा किंवा ही सूचना समजा की यानंतर हे सगळं आम्ही सहन करणार नाही, एवढं मी म्हणू इच्छिते. आजपर्यंत माझ्याकडून मी एक नवीन सदस्य आहे, माझा अनुभव कमी असेल पण माझा अभ्यास गाढ आहे, डीप आहे, म्हणून मी हे म्हणू लागले. कॉन्फिडेंटली मी हे म्हणतेय की जर असंच चालणार असेल, जर असंच मागच्या जनरेशन सारखं आपल्याला जर चालू ठेवायचं असेल तर आम्ही ही शिवसेना पक्षाचं आहोत. आमची मूळ आयडिओलॉजी काय तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला दाखवायची गरज नाहीये. म्हणून इथून पुढे मी असं समजेल, सुरुवात समोरून झालेली गेम ऑन समजेल मी आणि इथून पुढे त्या पद्धतीने आम्ही बोलू. चला मॅम, प्रश्न घ्या. विषय पत्रिका विषय घ्या. तर आपण जो विषय मांडला, माझ्याही प्रश्नांमध्ये तो विषय होता. रिपिटेटिव्ह वाटू शकतो हा, पण माझ्या प्रभागाच्या वतीने मला हे इम्पॉर्टंट आहे इथं मांडणं. कारण की माझ्या प्रभागात 2 लहान मुलींचा जीव गेलेला आहे फटक्या कुत्र्यांमुळे. म्हणून त्या बिचाऱ्या चिमुकल्यांचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचायला पाहिजे. मला याच्यात फक्त एवढं ऍडिशन करायचं आहे की छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेने 2 शेल्टर होम्स फटक्या कुत्र्यांसाठी केलेले आहेत. आणि हे आपण इथे चर्चेमध्ये आपण जे बोलतोय हेच डायरेक्शन सुप्रीम कोर्टाची आहे की प्रत्येक सिटीमध्ये शेल्टर होम्स असायला पाहिजे आणि त्याचं भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण झालं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की हे आपण प्रायोरिटीवर आपण हे काम घ्यायला पाहिजे, शेल्टर होमचं आणि निर्बीजीकरणचं. त्याबरोबरच माझी एक सूचना किंवा सजेशन हे असेल की युद्ध पातळीवर आपण त्यांच्या भटक्या कुत्र्यांचं स्टरिलायझेशन आणि लसीकरणाची एक मोहीम आपण राबवायला पाहिजे. कारण की महापौर मॅडम, मी खोटं नाही सांगत, पर डे माझ्याकडे बायका येतात आणि या भटक्या कुत्र्यांचा विषय सांगतात. तुम्ही एक आई आहे, मी देखील 2 मुलांची आई आहे, म्हणून हा खूप गंभीर विषय आहे आणि हे माझ्या प्रशासनाला विनंती आहे की याला वर लेवलवर आपण हे करायला पाहिजे. त्याबरोबरच जर आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर हा विषय असेल, आपण जेवढं आपल्या झेलण्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर हा विषय असेल तर खूप मोठे मोठे चांगले एनजीओज आहेत ज्याच्याशी आपण जुळून आपण हे काम करू शकतो. जसं होप म्हणून एक माझ्या माहितीतली एक एनजीओ आहे, होप म्हणून एक एनजीओ आहे माझ्या माहितीतलं, ज्याच्यावर मी अभ्यास केलेला आहे. अशा जर एनजीओ सोबत आपण मिळून जर काम केलं तर कदाचित आपल्याला लवकर याचा रिझल्ट भेटेल आणि लवकर न्याय मिळेल. एवढे
जालना शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज बसस्थानक परिसरात मोठी कारवाई करत नाल्यावर केलेलं अतिक्रमण हटवले. रोड लगत असलेल्या नाल्यावर 15 ते 20 दुकानदारांनी केलेलं अतिक्रमण जेसीबी आणि टिप्परच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले. आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. जालना बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्यावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण करून सांडपाण्याचा प्रवाह रोखला होता. यामुळे परिसरात अस्वच्छता आणि पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळी मोठी कारवाई हाती घेतली. जेसीबी आणि टिप्परच्या सहाय्याने सुमारे 15 ते 20 अतिक्रमणे हटवण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन प्रमुख तथा बिल्डिंग निरीक्षक सॅमसंग कसबे यांनी सांगितले की नाल्यांवरील अतिक्रमणामुळे शहरातील स्वच्छता आणि पाणी निचरा व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर मोठी कारवाई करण्यात येत असून ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अमजद खान, जवान आशिष गायकवाड, कैलास घोरपडे, बदरुद्दीन बेग, राजेंद्र काते, शिमूळ सकट यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील नाल्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांनी अतिक्रमण टाळावे असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरामध्ये आज मोठी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. काय मोहीम राबवण्यात आली, किती अतिक्रमण हटवण्यात आले, काय आदेश होते? आदेश हे आम्हाला अंजली शर्मा आयुक्त मॅडम यांच्या आदेशा अन्वयी आणि महापौर वंदनाताई व उपमहापौर राजेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 7/2026 रोजी सकाळी 11:30 वाजेपासून तर आतापर्यंत हे मोटर स्टँडापासून तर बस स्टँडापर्यंत जो नाला बंद होता तो नाला काढण्याचे आदेश आम्हाला मिळाले होते. त्या आदेशान्वये आज ती कारवाई केलेली आहे. माझ्यासोबत अमजद खान स्वच्छता निरीक्षक आणि त्याच्या अधीनस्थ जे सफाई कामगार आहेत ते आहेत आणि जीसीबीच्या सहाय्याने व टिप्परच्या सहाय्याने आज आम्ही 1 ते 15 दुकानासमोरचे आणि अतिक्रमण काढण्यात आलेले आहे आणि जे नाल्याचे चेंबर आहेत ते चेंबर आम्ही मोकळे करून ठेवले आहे. जालना शहरात इतरही आणखीन अतिक्रमण आहे ते निष्कासित करण्यात येतील का? हा, जालन्यामध्ये जिथे जिथे जे पावसाचं पाणी रुकलेलं आहे, जे लेआउट आहेत तर ते मोकळे करण्याचे आम्हाला आदेश मिळालेले आहेत. त्या आदेशान्वये आम्ही इथून पुढे कारवाई चालू ठेवू. काय नाव आपलं? माझं नाव शामसन शिवराव कसबे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख, बिल्डिंग निरीक्षक. जालना शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. महात्मा फुले मार्केट उभारणीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद वाढला होता. शिवसेना विरोधी पक्षनेते कमलेश खरे आणि भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांच्यात हमरीतुमरी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमहापौर राजेश राऊत यांना व्यासपीठावरून खाली उतरून यावं लागलं होतं. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केट उभारणीच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना वातावरण अचानक तापलं होतं. या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला. विशेषतः भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांच्यातील वाद तीव्र झाला होता. सभागृहातील वातावरण चिघळल्याने उपमहापौर राजेश राऊत यांना मध्यस्थी करण्यासाठी व्यासपीठावरून खाली उतरावं लागलं होतं. दरम्यान अक्षय गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया देताना सत्ताधारी जर विकासाच्या मार्गावर चुकले तर हे दाखवणं विरोधकांचं काम आहे, मात्र विकासाच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करणं योग्य नाही असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे. काल जी काही सर्वसाधारण सभा झाली त्याच्यामध्ये काही गदारोळ झाला होता. कुठले विषय होते आणि काय कशामुळे हा गदारोळ झाला? जय श्रीराम. सर्वप्रथम मी आपल्याला बोलू इच्छितो, जेव्हापासून नगरपालिका महापालिका सगळे आहे तेव्हापासून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये हे सगळं होत राहतं. वैचारिक आहे, कुठला पर्सनल व्यक्तिगत नसतो. याचाच विषय असा होता, तुम्हाला मी आधी आमचा विषय पत्रिका दाखवून देतो. त्या विषय पत्रिकेवर क्रमांक 9 वर तुम्ही बघा. हे माझा प्रश्न होता की मागील बैठकीत झालेल्या जे कमर्शियल झोन्स आहे जे महापालिकेला अलॉट केलेले, जसं छत्रपती संभाजी महाराज उद्यानजवळ एक टी सेक्शन किंवा एल सेक्शन मध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण असं बांधू शकतो, त्याचा एक सुझाव. त्यासोबतच माझा प्रश्न होता श्री महात्मा फुले मार्केट व सिंधी बाजार ह्याचं परत आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. त्यासोबतच जे जुने जे दुकानदार होते त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने आपण प्रायोरिटी देऊ शकतो का किंवा त्यांना आपण काही बेनिफिट्स देऊ शकतो का,
या गोष्टीवर आमची चर्चा चालत होती. आता विषय माझा आहे, प्रश्न माझा आहे, तर निश्चितच मी उठून संबंधित अधिकाऱ्याने मला ते सांगितलं आणि जेव्हापर्यंत माझं पूर्ण कंप्लीट होत नाही, जेव्हापर्यंत मी खाली बसत नाही, दुसरा कोणी त्याच्यात येऊन डायरेक्ट इंटरफेअर नाही करू शकत. तर ठीक आहे, नवीन आहे, नवनिर्वाचित आहे, तर तिकडून दुर्गेश भैयाने काही सांगितलं त्यांचा विषय, ते ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला तुरंत महावीर भैयाने उत्तर दिलं की बाजार कोणी पाडला त्याचा तुम्ही एक उल्लेख, कारण कोण बसलेला होता खुर्चीवर बाजार पाडताना. त्यानंतर रमेश मामांनी उत्तर दिलं की जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे हे यायच्या अगोदरच कसं पाडून दिलं आणि कोणाच्या कार्यकाळात. त्यानंतर मी परत बोललो की बघा, आपला विषय जे आहे आता आपल्याला भविष्यात काय करायचं त्याच्यावर आपण बोलू. आणि फुले मार्केटमध्ये सर्वात जास्त जे सफर झालेले आहे त्याच्यातून एक आज आमच्यासोबत सभासद आहे, सन्मान्य गेही साहेब. वय पण त्यांचं खूप जास्त आहे. त्यांनी व्यापारींचा आणि सिंधी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. मग मी बोललो की इमोशन जेव्हा सर्वात जास्त कोणाचं असेल या सभागृह तर त्यांचा आहे. तर माझ्या प्रश्नात त्यांना एक उपप्रश्न विचारायचा आहे. त्या महापौर मॅडमच्या अनुमतीने त्यांना ते विचारून द्यावं. त्यानंतर परत मी माझ्या टॉपिकवर आणखी बोलणार आहे, असं मी बोललो. गेही साहेब उठले. गेही साहेब जसंच बोलायला गेले की तिकडून लगेच बगर महापौर मॅडमची परवानगी न घेता आणि डायरेक्ट कोणाचे पण प्रश्न उपप्रश्नामध्ये घुसायचा प्रयत्न केला गेला. त्यांचा व्यापारीचा जे एक आवाज होता ते दाबण्यात आला. ते चुकीचं आहे आणि त्यांचे आरेला मग करावाच लागतो. परंतु हे वैचारिक होता आणि त्यांनी जे केलं ते त्यांचं तिकडे चुकलं. जर मी चुकलो असतो तर सगळ्यांनी मला घेरून गप बसवला असता. परंतु तुम्ही व्हिडिओ सुद्धा जे व्हायरल झाले त्याच्यात बघा कोणाला घेरलंय आणि कोणाला खाली येऊन गप बसवण्यात झाला, हे स्पष्ट होतं. त्यानंतर सुद्धा मी तुम्ही जे काही दाखवलं काही व्हिडिओ मला, तर त्याच्यात मी तुम्हाला सिद्ध केलं की हे कोणाचा विषय होता. एक त्यांनी काय दुसरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली की यांचा विषय, त्याच्याने अक्षय गोरेंट्यालजीचा विषय होता, ते मला आता दाखवलं. मग तिकडे त्यांचे नेत्यांनी पण काय उत्तर दिले, काही लोकांनी काय उत्तर दिली की आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देऊ. मी त्यांना एवढंच बोलू इच्छितो की विरोधी पक्ष जे असतो, जर सत्ताधारी पक्ष कुठे विकासाच्या मार्गावर चुकला तर त्याला करेक्ट डायरेक्शन किंवा काय चुकतंय ते दाखवायचं काम विरोधी पक्षाचा असतो. जे विकासाचा मार्गावर सत्ताधारी पक्ष व सगळे विरोधी पक्ष सगळे भेटून चालावं लागतं. या मार्गावर काचाचे तुकडे टाकायचं काम विरोधी पक्षाचा नसतो. आणि माझं हे उत्तर ते काचाचे तुकडे टाकणाऱ्याला आहे की हे जे काचचे तुकडे तुम्ही विकासाच्या मार्गावर टाकता ते चुकीचं आहे. देखिए, शेरो शायरीने मी बोलतोय, देखिए हीरे की चमक अंधेरे से पूछो, हीरे की चमक अंधेरे से पूछो, धूप में तो फेंके काच के तुकडे भी चमक जाते. परंतु हे जे तुम्ही त्यांना जे काल बिल्डअप दिलं मीडियाने, त्याला हे बोलू इच्छितो, हे साहजिक प्रश्न आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला बोलू इच्छितो. त्यांनी जे उत्तर दिलं ना, शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही उत्तर दिलं, हे दिलं ते दिलं, त्याला एक उत्तर मी देतो की बघा, आम्ही पण 40 वर्षापासून एक गोरेंट्यालच्या विकासाच्या मार्गाने आम्ही उत्तर देत आहे. हे जे विकासाच्या मार्गावर काचेचे तुकडे जे फेकले जातात ना, याला झाडून फेकून त्यावर सिमेंट कॉन्क्रीट रोड अंडरग्राऊंड नाली सोबत बांधून आम्ही ते विकासाचे कामाने करून दाखवणार. आजपर्यंत करत आहे आणि भविष्यात पण करणार. तर दुसरीकडे कमलेश खरे यांनी सांगितलं की फुले मार्केटच्या मुद्द्यावरून आम्हाला अरेतुरेची भाषा वापरली गेली, त्यामुळे आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलंय. या घटनेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. काय विषय होता आणि काय विषय महात्मा फुले मार्केट का विषय था, जो हमारे सम्मान्य सदस्य दुर्गेश भैया काठोटी वाले इन्होंने प्रश्न पूछा था, उस पर उनके सम्मान्य सदस्य अर्जुन गेही इन्होंने बोलते हुए गलत बोल दिया कि शिवसेना ने इस महात्मा फुले मार्केट का विरोध किया है, तो ये विरोध बोले इनका विरोध कर रहे हैं तो इनका विरोध लिखो बोले. तो ये गलत बात है, ऐसी बात हुई नहीं. आप रिकॉर्ड पे देख सकते हैं, पटल पे भी देख सकते हैं, ऐसी कुछ बात हुई नहीं. तो इसका हम विरोध खंडन कर रहे थे कि हमने विरोध किया ही नहीं. उलट आप ही शिष्टमंडल में जो हमारे नेता आदरणीय अर्जुन राव खोतकर साहब ने जो शिष्टमंडल मुंबई में हमारे पूर्व अपना उप मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहब इनके नेतृत्व में मीटिंग लगाई, तो उन्होंने कुछ शब्द दिया कि महात्मा फुले मार्केट को बनाएंगे और पुराने व्यापारियों को दुकानों देंगे. और ये शब्द उन्होंने इलेक्शन के पहले भी दिया था, इलेक्शन के बाद भी दिया. तो ये शब्द मैं उनको यही बोल रहा था कि शिवसेना ने इसका पहले पूरा कर लिए. तो इस बात पर के सम्मान्य सदस्य अक्षय गोरेंट्याल इन्होंने मुझे अरेतुरे की भाषा करते हुए नीचे बैठने के लिए कहा. एकदम उन्होंने बदतमीजी की. वो बदतमीजी के जवाब हमने शिवसेना स्टाइल में दिया उनको. मग उपमहापौर यांना खाली यावं लागलं
हाँ, उन्होंने हमसे रिक्वेस्ट की, माननीय भास्कर आबा दानवे और उप महापौर राजेश जी राउत और अपने अशोक अन्ना पांगर का स्थायी समिति सभापति, इन तीनों ने हमें आकर के विनती की, तो हम तुरंत शांत होकर अपनी जगह पर स्थान ग्रहण करें. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या महान विचारांनी संपूर्ण मानवजातीला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. शुभेच्छुक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती उत्सव समिती, जालना. अध्यक्ष संजय वेबल, उपाध्यक्ष शहादेव काकडे, गणेश जयस्वाल, सचिव रवी शिंदे, कोषाध्यक्ष भास्कर घेवंदे.